खऱ्या अर्थानं सध्याचं जे नेतृत्व आहे, मी जाहीरपणे सांगतो, गणपती शपथ, ह्या नेतृत्वाला मोठं करण्याचं काम ह्या दिलीप बाबरांनी केलंय. तुम्हाला आठवत असलं सांगतो, 2002ला मदनदादा आमदार होते, प्रतापराव भाऊ प्रदेश अध्यक्ष होते, नगरभाऊ कारखान्याचे चेअरमन. मी कमी मानत देत नाही, परंतु थोडं मला उजळणी करायची. त्या काळामध्ये सुद्धा मी पाचवड गावातून पहिली खंड लढवली आणि पहिला ब्रेक थ्रू दिला राष्ट्रवादीला. त्यावेळेस पहिली शीट माझी राष्ट्रवादीची भूमिका, दादांच्या किंवा भाऊंच्या घशातून ती शीट काढणं एवढं सोपं नव्हतं. आणि आज जी ती त्या ठिकाणी आम्ही क्रांती केली. आज देखील जे नेतृत्व आपण तयार केलंय, त्या नेतृत्वाला घाम फोडण्याचं काम हा दिलीप बाबरांनी जर नाही केलं तर दिलीप बाबर नाव सांगणार नाही. शेवटी त्यांना मोठं करण्याचं काम आम्हीच केलंय. त्यांनी आम्हाला मोठं केलं, पण आम्ही संघर्ष, ज्या ठिकाणी संघर्ष आला त्या ठिकाणी दिलीप बाबराला त्यांनी उभा केला. आणि दिलीप बाबरांना ही भूमिका घेतली, येईल नाही तर पडल, मरल नाही तर जिंकेल. पण तो दिलीप बाबर कायम जिंकलाच. की ज्या पद्धतीनं आम्ही काम केलं, निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून त्या माणसानं जे भूमिका घेतली, म्हणजे मी तर म्हणतो आता मी नावं घेत नाही, ज्यावेळी त्यांनी त्या वरच्या शीटामध्ये 2 इन्कमिंग केलं. अरे तुम्ही सक्षम आहात, तुमच्याकडे केडर आहे, तुमच्याकडे कार्यकर्ता आहे, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यावर अन्याय करून तुम्ही त्यांना घेताय, त्यांना निवडून देताय. आणि खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद अध्यक्ष मॅडम, तो आपण झालो असेल ना, तर निव्वळ त्या 2 माणसांच्या मुळेच झालो. एक मिनिट प्लीज येऊ दे. जय भाऊन आम्ही एकत्र काम केलं, तुमच्या पाया पडतो, कृपा करून आम्हाला बोलू द्या. एकतर मुळामध्ये एकतर पुढे बोलून द्या. म्हणजे त्यांनी ते केलं, तुम्ही पण तेच करू नका. आणि काय ना, भावना पण ऐकू द्या. शेवटी बघा, मी जर पडलो असतो तर दादा काय झालं असतं, सुपडा साप व्हायचा लेखाचा. किमान टेळा लावाय तरी मी झालो. दादा खरं मोठे कुर्मीद आहे, आपण दोघांनी किमान टेळा तरी लावलाय. त्यामुळं सांगायचं असं आहे की माझा विजय हा ते फ्लूक समजतात, त्यांचं अपयश घालण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी काय काय केलं, काय काय नाही ते मी सर्व सांगितलंय. भाऊ तुम्हाला फक्त एकच मी सांगतो, आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभं राहा. आम्ही ह्या नेतृत्वाला पाळतापूर थोडं नाही केलं तर दिलीप बाबाचं नाव सांगणार नाही.